आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते. आमची जात काढली जाते. कधी या बीड जिल्ह्यानं जातीपातीचं राजकारण केलं, कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं, कधी माझ्या भगिनीनं जातीपातीचं राजकारण केलं, कधी मी जातीपातीचं राजकारण केलं. आपल्या आई बाबाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा, कधी कमी आधी जात पात धर्म याचं राजकारण केलं. आरक्षणाचं आंदोलन झालं. अरे आरक्षणाचं आंदोलन झालं 1998 पासून. या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे. हो, मला बोलायचा अधिकार आहे. नरड्यात रक्त पडेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे. आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत. सरकारने मान्य केलं, आंदोलकाचा सन्मान केला, समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा GR काढला. कशासाठी हा GR होता? सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही, ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही, ज्याला नोकरी मिळू शकत नाही, म्हणून याला आरक्षण पाहिजे, म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे. पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल? या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं, ज्याचे राव आहे भौरंग सोनवणे. हा नोव्हेंबरचा GR आहे. हे त्यांचं कुणबीचं प्रमाणपत्र आहे. जानेवारीत कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं. हे एवढा गरीब आहे, एवढा गरीब कारखानदार आहे, 1 नाही 2 कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. 11 जानेवारीला अर्ज दाखल केला, 14 जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि 12 मार्चला केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला. का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होतं? का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होतं? अरे मी मानलं असतं आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय, या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या 20 वर्षातलं यांनी दाखवावं. एक भाषण. अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला, एक उदाहरण दाखवा. एक भाषण नाही, एक उदाहरण नाही, पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत. ह्यांची अवकात आहे. स्वतःच मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती आणि ह्यांनी आता ह्यांनी म्हणलं